आज आपल्या कोल्हापूर शहरामध्ये जनदर्पण चॅनलचा 5वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मागच्या 3 वर्षापासून मी जनदर्पण कोल्हापूरला असल्यापासून जनदर्पण चॅनलचे काम पाहत आहोत. त्यांनी आपल्या कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात मोठं कार्य केलेलं आहे. समाजात मोठे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत. चांगल्या न्यूज देऊन जिथं जिथं प्रशासनाच्या चुका होतात त्या चुका दाखवून त्या दुरुस्त करून आपलं कोल्हापूरच्या प्रगतीपथावर नेण्यास त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. आज 5व्या वर्धापन दिनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन पुढील त्यांचा कार्यकाल खूप विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा जाऊन या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधून जय हिंद जय भारत. आज जनदर्पण न्यूज चॅनलचे 5वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे प्रथमतः मी त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो व हे चॅनल 5 वर्षातच फार मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांमध्ये लोकप्रिय झालेलं आहे. त्याप्रमाणे त्याची व्यवस्थापन व त्याचे तरी सर्वजण चांगल्या प्रकारे या न्यूज चॅनलला सर्व लोकप्रिय राजकीय, सामाजिक, धार्मिक कुठल्याही असू द्या चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलं कार्य करत आहे व यानंतर पुढेही अशी चांगल्या प्रकारे प्रगती हो ही शुभेच्छा देतो. जय हिंद. मी संपादक व त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. जनदर्पण न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन जरी असला तरी फार कमी कालावधीत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ज्वलंत विषयांना हात घालत निर्भीडपणे व निपक्षपातीपणे त्यांची एक चांगली प्रतिभा जनमानसात निर्माण केलेली आहे. त्याकरिता त्यांची संपादक व संपूर्ण टीम कौतुकास पात्र आहे. मी पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.
जनगणपन चॅनलच्या आज 5वा वर्धापन दिनानिमित्त आमच्या मनसेकर कामगार संघटनेच्या वतीनं प्रथमतः माझे मित्र व संपादक यांना व चॅनलच्या सर्व प्रमुखांना लाख लाख शुभेच्छा. खरोखरच आता ज्या मान्यवरांनी सांगितलं कमीत कमी कालावधीमध्ये सोलापूरच्या सगळ्या समस्याबाबत आवाज उठवून सर्वसामान्य नागरिकांना कामगारांना न्याय देणारे चॅनल म्हणून प्रसिद्धी थोड्या कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेलं चॅनल जनगणपन चॅनल हे खरोखरच आहे. अनेक समस्यावर त्यांनी आवाज उठवून न्याय मिळवून दिला आणि येणाऱ्या ह्या 5वा वर्धापन दिनानिमित्त असेच सोलापूरच्या ज्या समस्या आहेत. पाणीचा प्रश्न मला मुख्याने सांगायचा आहे. महापालिका 365 दिवसाचं दूध घेते आणि 100 दिवसाचं पाणी घेते. याच्यावर आपण आवाज उठवावा अशी म्हणजे यांना संपादक म्हणून माझ्या मित्रांना माझी विनंती आहे. सोलापूरच्या अनेक विविध प्रश्नावर आमच्या या लढ्याला जेव्हा आम्ही लढा करतो त्यांनाही आपलं पाठबळ पाहिजे. कारण सर्वसामान्य कामगारापर्यंत आणि नागरिकांपर्यंत आवाज जे जातो ते फक्त चॅनलच्या माध्यमातूनच जातो खरोखरच. आणि याच्या माध्यमातून ते वाचा पडता तुम्ही आणि खरोखर त्याला न्याय मिळून देता. त्याबद्दल तुमच्या चॅनलला धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जनगणपन जे प्रतिनिधी आहेत त्याचा मागोवा घेऊन या बातम्या तयार करून लोकांच्यापर्यंत खऱ्या बातम्या बोलवण्यामध्ये हा चॅनल अतिशय लोकप्रिय झालेला आहे. त्या लोकप्रिय जनगणपन चॅनलला माझ्याकडून आणि शहरवासियांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. आज आपल्या जनगणपन न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिवस आहे. मी सोलापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जनगणपन न्यूज चॅनलचा व त्यांच्या टीमचा मनापासून शुभेच्छा देतो. आपले वर्धापन दिवस आपण अनेक करावं आणि देव देश धर्म कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत सदैव आपण राहावं ही शुभेच्छा. आणि हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्त्यांचं काम प्रत्येक जनमनापर्यंत पोहोचवणारा हा न्यूज चॅनल आहे. त्यामुळे मी जनगणपन न्यूज चॅनलचा मनापासून खूप खूप शुभेच्छा व आभार व्यक्त करतो. आपले जनगणपन न्यूज चॅनलच्या टीमला पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम. दिनानिमित्त त्यांना कर्मचारी व्यवस्थापना व किरणसाहेब पुस्तक तसेच ही मोठ्या सामाजिक संस्था तर्फे मी शुभेच्छा देतो. तसेच येणाऱ्या काळात समाजकार्य म्हणा राजकारणात कुठल्याही
कोणाचंही काही अडचण असेल तर आपण जनसरपंच या अगोदर पण त्या ठिकाणी तुम्ही उभे राहता आणि यापुढे असेच उभे राहावं व पूर्वभाग नाही पूर्वभाग व मध्यवर्तीत पण आपलं जनदर्पण त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी उभे राहील एवढीच मी धन्यवाद. जनदर्पणच्या 5व्या वर्धापनानिमित्त सर्व वर्धापन जनवर्धन एकता आणि सर्वांना शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. आज 5 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस आहे. कारण मला परवा दिवशीच माहीत झालं की 5 जानेवारीला सोलापूर जनदर्पण चॅनलचा 5वा वर्धापन दिन आहे. याच्या पुढे ही कायम माझ्या लक्षात राहील आणि जनदर्पण चॅनलला त्याच्या सर्व टीम मेंबर्सना वर्धापन दिनाच्या व पुढच्या भाई वाटणारी खूप खूप शुभेच्छा. वर्धापना दिनानिमित्त त्यांना पुढच्या कार्यकृतीसाठी आमच्या जिल्ह्यावर सोलापूर 22 सदस्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आम्ही स्वागत करीत आहोत. तर आमचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाई साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. खरोखर धन्यवाद साहेब. आपले उपक्रम खूपच माणुसकीचे होते. त्यावेळेचा ते प्रसंग आपण निभावून घेतलात. यापुढे सुद्धा आपणापासून प्रेरणेकडून सर्वजण माणुसकी दखल अशी आशा व्यक्त करतो व आपल्याला धन्यवाद करतो. वैयक्तिक आपला खूप मोठा प्लॅन आहे. कारण आपल्यामध्ये बोलण्याची जी कला आहेत ते सर्वांना अवगत नसते. तरी मी आमच्या चॅनलतर्फे आपल्याला विनंती करतो आपण आपलं मनोबल देतो. नमस्कार. मी रोहित दीपक मिरासर कुंभारी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. तर आपल्या जनदर्पण न्यूज चॅनलला 5व्या वर्धापनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. व तुमचं असंच न्यूज चॅनल सगळीकडं आता सोलापुरात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे जावं व असंच आपण यशस्वी वाटचाल भविष्यामध्ये करावं हीच विनंती म्हणजे सगळ्यांना विनंती करतो. व तुमच्या दिनदर्शिका प्रकाशनानिमित्त पण खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं उत्तरोत्तर प्रगती होत जावो हीच श्री प्रभू रामचरणी प्रार्थना करतो व तुम्हाला असंच शुभेच्छा आणून देतो. धन्यवाद. जनदर्पण न्यूज चॅनलचं आणि कार्यालय प्रकाशनाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडला. जनदर्पणनं सगळ्यांच्या आपल्या दर्पणमध्ये खरे चेहरे दाखवायला सुरुवात केली आणि दर्पणचं काय महत्व आहे आता सोलापूरकरांना कळालं आणि त्या पद्धतीने त्यांनी विविध विषयामध्ये अत्यंत गांभीर्यानं हितकारक गोष्टी तरी या माध्यमातून चॅनलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याला शुभेच्छा देतो. आगामी काळामध्ये सुद्धा आपल्या चॅनलनं असं दाखवायला पाहिजे की अमेरिकेचा वॉटरगेट प्रकरण जसा बाहेर आला माध्यमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीनं की अन्यायकारक घटना भ्रष्टाचाराच्या घटना
या दर्पणच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. जनदर्पणचं चॅनलचं एका विशिष्ट मर्यादित क्षेत्रामध्ये नाही तर संपूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये विकसित व्हावं अशी इच्छा व्यक्त करतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनदर्पणच्या 5व्या वर्धापनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सगळ्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आणि जनदर्पण हा प्रभागाचा एक नावलौकिक होत आहे. आता 5 वर्षाचा झाला, पुढे मोठ्या झाल्यावर याच्या पूर्व भागात, पश्चिम भागात आणि महाराष्ट्रात 1 नंबर व्हावा अशी श्री मी रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा जनदर्पण कार्यक्रम या पूर्वातल्या सर्व जे झोपडपट्टी लागणाऱ्या महिला, बिडी कामगार असो, यंत्रमाग कामगार असो किंवा गार्मेंट कामगार असो, यांचे प्रश्न किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतो, कॉर्पोरेशनच्या कुठल्या ड्रेनेजचा प्रश्न असतो, आपल्या माध्यमातून दाखवून त्यांना ते करण्याचे काम आपण करत आहोत. अशीच कामं महाराष्ट्राच्या लेवलमध्येही आपण करत आहोत. तरी खरं कामगारांचे प्रश्न आपल्या माध्यमातून पुरवण्यात राहणाऱ्या गोरगरिबांचे प्रश्न आपण निदर्शनात आणून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. असेच आपलं काम सुरळीत चालव अशी श्री रामांच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय श्रीराम. आज जनदर्पणच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मी जनदर्पणच्या सर्व टीमला व त्या जे एडिटर, अँकर आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि जनदर्पण हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. जनदर्पण हा न्यूज चॅनल आमच्यासोबत जे धर्मकार्य करणारे अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या हिंदुत्ववादी संघटनेचा कणा आहे. त्यासाठी जनदर्पणसारख्या न्यूज चॅनलचा असले वर्धापन दिवस 5 काय तर 50 वर्षाचा पण वर्धापन दिवस व्हावं ही शुभेच्छा मी देतो. आणि देव देश धर्म कार्य करणाऱ्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून हा जनदर्पणचा ओळख व्हावा असं मी शुभेच्छा देतो. जय श्रीराम. रविकुमार राजे बोलली, बजरंग जिल्हा सदस्य बोलत आहे. आज जनदर्पण न्यूज चॅनलचं 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंगच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जनसामान्यातून लय मोठं कार्य जनदर्पणचं चालू आहे. त्यांनी कुठलीही लहान बातमी राहू दे किंवा मोठी बातमी राहू द्या, असं कुठलाही भेदाभेद न करता लहानातली लहान बातमी पण ते जनदर्पणच्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्यांची टीम पोचवती. त्यामुळे त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि गोरक्षकांचं आमचं कुठलंही कार्य राहू दे किंवा हिंदुत्वाचं कुठलंही कार्य राहू दे, तिने आमचं एक फोनवर तिने आमची बातमी लगेच लावतात. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. जय श्रीराम. नमस्कार, मी सिद्धराम चपेकर, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष. आज जनदर्पण न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा तुम्हाला. पुढील वाटचालीच्या शुभेच्छा. असंच कार्य तुम्ही जनदर्पण गोरगरिबांसाठी करावं, जनतेसाठी असं सेवा करावं. येणाऱ्या मकर संक्रांती व सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सगळ्यांना सर्वप्रथम हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने जनदर्पण न्यूज चॅनलच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. या 5 वर्षापूर्वी जे शून्यातून निर्माण केलेलं जनदर्पण न्यूजने आज सोलापुरात मोठ्या प्रमाणात एक निर्भीडपणे पत्रकारिता जे यूट्यूब चॅनल आहे ते लोकांसमोर येत आहे. आपल्या सगळं पत्रकारितेतल्या सगळं टीमला, आपल्या सगळ्या टीमला हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निर्भीडपणे हिंदुत्वाचे विचार तुम्ही मांडत राहा आणि हिंदुत्वादी विचार जगासमोर तुम्ही मांडतायत म्हणून खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. सर्वप्रथम जनदर्पणच्या आजच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. कारण 5 वर्षापूर्वी लावलेलं हे रोप आज कुठंतरी वाढत चाललेलं आहे आणि देवदेश धर्मासाठी, रक्षणासाठी तळागाळापर्यंत जाऊन प्रखरपणे आपले विचार
मांडायचा प्रयत्न करणारी असे एकमेव जनदर्पण हे जे चॅनल आहे, ज्याला आपण लोकशाहीचं स्तंभ म्हणतो, ते आज कुठेतरी प्रखरपणे विचार मांडत आहेत. आणि असे विचार मांडणारे फार कमी चॅनल आपल्या सोलापूर शहरामध्ये आहेत. कुठंतरी वाचा फोडणे आणि त्याला न्याय मिळवून देणे हे जे काम यांचं चालू आहे, त्याच्यासाठी आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने त्यांच्या कौतुक करतो आणि अशा चॅनलला लोकांनी प्रतिसाद द्यावा अशी सर्वांना आवाहन करतो आणि आजच्या दिनानिमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू.